प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चारित्र्याची व्हायला हवी, कारण चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनिटे लागतात, पण चांगले चरित्र बनवायला संपूर्ण आयुष्य. धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात. कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत. जे धैर्याने त्यांना सामोरे जातात ते यशस्वी होतात. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल परतफेड असते. पुस्तकाने माणसाचं मस्तक सशक्त होतं, सशक्त झालेलं मस्तक कुणाचं हस्तक होत नसतं आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसतं. कुणाचीही ताकद तो किती मोठा आहे यावर कधीच अवलंबून नसते. अहो, जो डोळ्यांनी दिसत नाही अशा एका सूक्ष्म जीवाने अख्ख्या जगाला वेठीस धरलं. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो. मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो, पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना त्याचे श्रेय दिले जाते. समाजातही असेच असते. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होतात. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्त्वाचं नाही, तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे जगता हे महत्त्वाचं आहे. वडिलोपार्जित संपत्तीवर तसा प्रत्येक जण हक्क सांगतो, तसे वयोवृद्ध झालेल्या आई बापाची सहसा कोणी जबाबदारी घेत नाही. पुस्तकातील पाने वाचून त्यातील कथानक समजेलही, पण माणूस समजायला त्याची व्यथा वाचता आली पाहिजे. नातं कोणतंही असो, त्या नात्याची सुरुवातच खरं बोलून करावी. यामुळे दोन व्यक्तींमधील एकमेकांवरचा विश्वास अतूट होऊन नातं मजबूत होतं. आपण खोटं बोलून फक्त काही काळ दुसऱ्याला जिंकू शकतो, कायम नाही. शब्दांना तापमान नसते, पण ते थंडावाही देतात आणि अंतर्बाह्य जाळूनही टाकतात. शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले तरी दोघांमध्ये फरक आहे. शून्याला आपला एकटेपणा असतो आणि वर्तुळात आपली माणसं असतात. त्या व्यक्ती सोबत कधीच खोटं बोलू नका, जी व्यक्ती तुमच्या खोटं बोलण्यावर सुद्धा विश्वास ठेवते. ज्यांनी तुमच्या चुका काढायचे ठरवले आहे त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काही अर्थ नाही, कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चुकच शोधतील. काही वेळेस काही बोलण्याचा हिशोब जागेवरच करायला लागतो, नाहीतर त्या बोलण्याची मनात उधारी वाढायला लागते. त्या उधारीचा मनाला त्रास होऊ नये म्हणून रोखठोक वागा. बुद्धी सगळ्यांकडे असते, पण आपण चलाखी करतो की इमानदारी हे आपल्यावर झालेल्या संस्कारांवर अवलंबून असते. पण लक्षात असू द्यावे की
चलाखी ही फक्त 4 दिवस टिकते आणि इमानदारी मात्र ही आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकते. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते. सुखाचे अनेक भागीदार आपणास भेटतील, परंतु दुःखाचा एक साक्षीदार भेटायला सुद्धा नशीब लागतं. दुरुस्तीपेक्षा देखभाल नेहमीच स्वस्त असते, मग ते यंत्र असो किंवा मानवी संबंध. प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं पण मीठ मात्र नक्की असतं. क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग दुसरा नाही. दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहूनही बरे. प्रकाश सूर्या इतका प्रखर नाही म्हणून चंद्राने कधी उगवणे सोडले नाही, कारण चंद्राला माहिती आहे सूर्य फक्त दिवसाच उगवतो, रात्र तर माझीच असते. हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा, त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. संयमाचे प्रशिक्षण घेतले की जीवनातील बरीच युद्धे शांतपणे जिंकता येतात. डोळे जगातील प्रत्येक वस्तू बघू शकतात, परंतु डोळ्यांच्या आत काही गेलं तर ते बघू शकत नाहीत. त्याचप्रमाणे माणूस दुसऱ्याचे दोष तर बघू शकतो, परंतु स्वतःमध्ये असणारे दोष तो बघू शकत नाही. एक अपेक्षा असते जी कुणाकडून संतुष्ट होत नाही आणि एक संतुष्टी असते जी कुणाकडून अपेक्षा करत नाही. सुख ही मानसिक सवय आहे, ती लावून घेणं आपल्याच हातात आहे. तुम्ही जितके स्वतःला सुखी समजाल तितके तुम्ही सुखी राहाल. जीवनाची प्रत्येक समस्या ट्रॅफिक सिग्नल सारखी असते. काही काळ शांततेने वाट पाहिल्यानंतर ती हिरवी होतेच. जीवनात हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दूर आहे. आयुष्याची लढाई एकट्यानेच लढावी लागते. लोक सल्ला देतात पण साथ नाही देत. योग्य वेळ कधीच येत नाही. स्वतःवर विश्वास ठेवून योग्य वेळ निर्माण करा आणि उडी टाका. आयुष्य निघून जातं हे शोधण्यात की शोधायचं काय आहे. शेवटी शोध थांबतो तो या निष्कर्षावर की जे मिळालं ते तरी कुठे सोबत नेता येणार. वेळेला महत्त्व द्या, परंतु जेथे तुम्हाला महत्त्व नाही तेथे अजिबात वेळ देऊ नका. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. हा रुबाब विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही, तर तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो. माणसानं काय काय कमावलं आहे याची यादी जर इतरांजवळ असली तरी आपण काय काय गमावलं आहे याची यादी मात्र ज्याची त्याच्या जवळच असते. प्रचंड संयम लागतो नाती टिकवायला, नाहीतर दुनिया तयारच आहे महाभारत पाहायला. हास्यामागे जो आपलं दुःख लपवू शकतो तोच खऱ्या आयुष्यातला अभिनेता.